क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मावळमधील कुंडमळ्याजवळील पूल कोसळलेला आहे। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। पुण्यातील मावळमधली सगळी घटना मागील 2 ते 3 दिवसांपासून मावळ भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं पूल तुटून यामध्ये 25 ते 30 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते। याबाबत प्रशासनाकडून माहिती घेऊन पुष्टी केली जाणारच आहे। मात्र त्यापूर्वीचा हा तपशील आपण पाहतोय। पुण्यातून ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। खरं तर या परिसरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येत असतात आणि याच पर्यटनादरम्यान हे पर्यटक या पुलावर असतानाच हा पूल वाहून गेलेला आणि त्यामुळे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। पुण्याच्या मावळमधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल हा कोसळलेला आहे। पर्यटक पुलावर असतानाच हा पूल कोसळल्याची माहिती आहे। तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची आणि 5 ते 6 जण मृत्युमुखी पडल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, एनडीआरएफच्या पथकाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मावळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। रविवार असल्यानं मावळमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी आज होती। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्या आणि पूल ओव्हरवेट झाला आणि त्यामुळे कोसळल्याची माहिती आहे। तर कुंडमळा पूल आधीच जीर्ण अवस्थेत असल्याची सुद्धा माहिती आहे आणि आज जीर्ण अवस्थेत असलेला पूल कोसळला। या पुलावर उभे असलेले पर्यटक खालच्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे। 20 ते 25 पर्यटकांचा आकडा असल्याची भीती व्यक्त होते। तर यापैकी 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। तर आत्ताच्या क्षणाला पोलीस, स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय त्याच पुलाच्या परिसरातली। पूल कशा प्रकारे कोसळलेला आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहता येत आहे। दोन्ही बाजूला पूल जोडलेलाच आहे, मात्र मधल्या बाजूने हा पूल खाली नदीत कोसळलेला आहे। त्यामुळे पुलावर उभे असलेले पर्यटक हे स्वाभाविकपणे खाली नदीच्या पाण्यामध्ये पडले आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा जास्त आहे हे सुद्धा दृश्यांमधून लक्षात येते। त्यामुळे या प्रवाहासोबत ते नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। साधारणपणे 20 ते 25 पर्यटक या पुलावरून नदीत पडले आणि वाहून गेले अशी शक्यता व्यक्त केली जाते। सोबतच 5 ते 6 जणांचा मृत्यू झालाय अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते। माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याशी पुढारी न्यूजने अगदी काही वेळापूर्वी या संदर्भात बातचीत केली होती। आपण ती बातचीत एकदा ऐकूया। कुंडमळा या ठिकाणी जो पूल होता तो स्वर्गीय माजी आमदार दिगंबर शेठ भेगडे यांनी त्यावेळेस तो लोखंडी पूल नागरिकांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता। दुर्दैवाने आज घडलेली घटना ही दुःखद स्वरूपाची आहे। मोठ्या प्रमाणात कुंडमळ्यावरती पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात। प्रशासनाने योग्य त्या पद्धतीची त्या ठिकाणची व्यवस्था केली पाहिजे होती। मी प्रत्यक्ष आता त्या ठिकाणी थोड्या वेळात पोहोचतोय। प्रत्यक्षात काय काय घडले ते बघतो आणि त्या संदर्भात खरं तर मागच्या वर्षीच तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव मंजूर केलाय। ते काम काही दिवसात सुरू होणार होतं, परंतु जुन्या पुलावर झालेली घटना दुर्दैवी स्वरूपाची आहे। बरं, परंतु प्रत्यक्षदर्शी प्रथमदर्शी पाहता तुम्हाला नेमकं काय वाटतं, यामध्ये चूक कोणाची आहे? पर्यटकांनी नियम डावलून पर्यटक गेले, शासनाचे आदेश पाळले नाहीत ही चूक आहे का, मग त्या पुलाची अवस्था योग्य स्थितीमध्ये नव्हती ही चूक आहे? आणि जर तसं असेल तर मग ह्या पुलाच्या डागडुजीची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे होते, काय तुमची माहिती? नाही, याच्यामध्ये दोन्ही बाजूची सत्यता जी आहे, एक तर पर्यटकांनी काळजी घेऊन या ठिकाणी पर्यटनाला आलं पाहिजे, अगदी तिथली माहिती आपल्याला असली पाहिजे। आपण जिथं पर्यटनाला जातोय एकंदरीत त्या ठिकाणची माहिती सगळ्या मावळमध्ये आज किमान माझ्या माहितीनुसार 1 लाख पर्यटक आज मावळ तालुक्यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या भागात पर्यटक येतात। त्यांनी मावळमध्ये येताना पर्यटनाचा आनंद नक्कीच घ्या, परंतु तिथली वस्तुस्थिती ती माहिती घेऊनच त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रशासनाने यावर जर पुलाची परिस्थिती यापूर्वी आपल्याला माहिती होती, यापूर्वी आमच्या स्थानिक लोकांनी आपल्याला कल्पना दिली होती, तर त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीची कारवाई केली असती तर आजची दुर्दैवी घटना घडली नसती।
बरं, आणखी एक प्रश्न यामध्ये जो निर्माण होतोय, या संबंधित जो पूल वाहून गेलाय त्या पुलाच्या डागडुजीची, तो पूल सुव्यवस्थित राखण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या खात्याची होती? सार्वजनिक बांधकाम विभागाची होती, स्थानिक प्रशासनाची होती, जिल्हा परिषदेची होती, पालिकेची होती? नेमकी कोणाकडे ती जबाबदारी होती? याच्यामध्ये हा जो पूल आहे तो पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत त्या ठिकाणी सुरुवातीला बंधारा होता. बरं. त्याच्या शेजारी हा पूल बांधला गेला, परंतु तसं त्या पुलाच्या बाबतीत पाटबंधारे खात्याकडे त्याची एकंदरीत माहिती असणार आहे. आणि नवीन पुलाचा जो प्रस्ताव केला होता तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आम्ही आता मंजूर केला होता.